100 रुपये, फक्त 100 रुपये घेतल्याचा आरोप. आणि त्या एका आरोपानं एका सरकारी कर्मचाऱ्याची 39 वर्ष पायऱ्या झिजवण्याची वेळ आली. तो लाचखोर नव्हता हे कोर्टानं मान्य केलं, पण तो निर्णय आलाय तेव्हा त्याची नोकरी गेली होती, पत्नी मरण पावली होती, मुलांचं बालपण संपलं होतं. आज क्राईम डायरी 302 सांगते भारताच्या न्यायव्यवस्थेतील सर्वात वेदनादायक खरी कहाणी. नमस्कार, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 मध्ये. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर रायपूर अवधी या पारा, अरुंद गल्ल्या आणि त्यात उभं आहे एक छोटंसं घर. या घराच्या भिंती नेहमीप्रमाणे बोलत होत्या, आमचा मालक चोर नाही. पण या भिंतींनी आता 39 वर्षांचा संघर्ष पाहिलाय. हा आहे जागेश्वर प्रसाद अवधिया, वय वर्ष 84. एक असा माणूस ज्याला न्याय मिळाला खूप उशीर झाला होता. आपण आता 1986 सालमध्ये जाऊया. अविभाजित मध्य प्रदेशाच्या राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या क्लार्क पदावर काम करणारे जागेश्वर प्रसाद अवधिया एक सामान्य सरकारी कर्मचारी. महामंडळ असल्याने पगार अतिशय तुटपुंजा. आपल्या इथे एसटी महामंडळ तसंच हे तिकडचं महामंडळ, त्यामुळे तुम्ही नक्की समजू शकता त्यांची अवस्था काय असेल. पण जागेश्वर अतिशय प्रामाणिक आणि मग तो दिवसाला लोकायुक्त पथक. आरोप 100 रुपयांची लाच घेतल्याचा. 100 रुपये आज जेवणाचाही खर्च नाही, पण त्या 100 रुपयांनी एका माणसाचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. त्या दिवशी एक किस्सा जागेश्वर यांच्यासोबत घडला होता. नेहमीप्रमाणे ते कार्यालयात कर्मचाऱ्यांची मासिक बिले काढत होते. त्याचवेळी त्यांच्या विभागातील एक कर्मचारी त्यांच्याकडे आला आपलं थकीत बिल काढण्यासाठी. जागेश्वर यांनी त्याला स्पष्ट सांगितलं, वरून लेखी आदेश आण तरच मी फाईल हाताळू शकेन. त्या कर्मचाऱ्याने त्यांना 20 रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न केला, पण जागेश्वर यांनी स्पष्ट नकार दिला आणि त्याला ऑफिसला येऊ नकोस अशीच एक प्रकारे विनंती केली. ती गोष्ट त्या कर्मचाऱ्याच्या मनाला लागली. 3 दिवसांनी जागेश्वर ऑफिसला जाण्यासाठी निघाले. वाटेत असताना तो कर्मचारी मागून आला आणि त्यांच्या खिशात काहीतरी टाकून निघून गेला. अवघ्या काही क्षणात साध्या कपड्यातले पथक तिथे आले. आम्ही विजिलन्स आहोत, तुम्हाला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. जागेश्वर सारख्या एका निष्पाप व्यक्तीला आता अटक झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे आयुष्यच पूर्णपणे बदलून गेले. तो दिवस फक्त जागेश्वर यांच्यासाठी नाही तर संपूर्ण कुटुंबाला शिक्षा देणारा ठरला. 1988 मध्ये जागेश्वर यांचं निलंबन झालं. पगार अर्धा झाला, कारण निलंबन झालं होतं. 1994 मध्ये त्यांची बदली रायपूरवरून रिवा येथे झाली. पत्नी आणि 4 मुलं रायपूरला आणि ते एकटे रिव्यात. प्रमोशन थांबलं, कुटुंब दूर झालं, जेवणाचे खाण्याचे सर्वच हाल, इन्क्रिमेंट बंद, महागाई वाढली, घर चालवणं देखील कठीण झालं आणि एकामागोमाग एक मुलांची शाळा सुटत गेली. धाकटा मुलगा नीरज तेव्हा 13 वर्षांचा होता. आज तो तब्बल 52 वर्षांचा आहे. तो सांगतो, मला लाच म्हणजे काय तेही माहीत नव्हतं, पण लोक म्हणायचे लाचखोराचा मुलगा. शाळेत चिडवलं जायचं, मोहल्ल्यात दारं बंद केली जायची, कोणी माझ्यासोबत खेळत नव्हतं, शाळेची फीस भरता आली नाही आणि शाळेतून काढून टाकलं गेलं. एका आरोपाने एका मुलाचं बालपण संपलं होतं. इंदू अवधिया जागेश्वर यांची पत्नी, पण सगळ्यात आधी एक सहनशील स्त्री. तिने सगळं गप्प सहन केलं. समाजाचा अपमान, आर्थिक ताण, लोकांची नजर. हळूहळू ती नैराश्यात गेली. 24 दिवस सरकारी रुग्णालयात आणि 1 दिवस ती कायमचं जग सोडून निघून गेली. जागेश्वर म्हणतात, ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी माझ्याकडे अंत्यसंस्कारालाही पैसे नव्हते. एका मित्राने 3000 रुपये दिले, तेव्हा तिची शेवटची अंत्यविधी करण्यात आली. 2004 ट्रायल कोर्टाने जागेश्वर अवधिया यांना दोषी ठरवलं. सर्व साक्षीदार पलटले होते, तरीही त्यांना 1 वर्ष तुरुंगवास, 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पण जागेश्वर यांनी हार मानली नाही, कारण त्यांनी लाच घेतलीच नव्हती. त्यानेही हायकोर्टात अपील केलं आणि तिथेही तब्बल 20 वर्ष वाट पाहावी लागली. घर चालवण्यासाठी जागेश्वर कधी ट्रॅव्हल एजंट, कधी बस चालकाकडे काम. वाढत्या वयात 10 तास मेहनत, 100 रुपयांचा आरोप.
पण 14,000 दिवसांची अदृश्य कैद अशी स्थिती त्यांची झाली होती. 2025 उजाडलं आणि हायकोर्टाचा निकाल आला. आरोप सिद्ध होत नाही. जागेश्वर अवधिया निर्दोष आहेत. पण जागेश्वर म्हणतात, न्याय मिळाला पण वेळ नाही, बायको नाही, मुलांचं बालपण नाही, सन्मानही कदाचित नाही. आज त्यांच्या हातात फक्त न्यायालयाचे कागद आहेत आणि आयुष्याची वही खूप आधीच बंद झाली आहे. 84 वर्षांचे जागेश्वर अवधिया आता न्याय मागत नाहीत. ते फक्त एवढंच म्हणतात, माझी पेन्शन द्या, माझे थकीत पैसे द्या, माझे हात आता कोणासमोर पसरू नयेत अशी अवस्था करून द्या. हा व्हिडिओ एक फक्त सामान्य माणसाचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या न्यायव्यवस्थेला. न्याय उशिरा मिळाला तर तो न्याय राहतो का? मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आणि न्यायव्यवस्थेबाबत तुमचे अनुभव काय आहेत नक्की शेअर करा. तुम्हाला वाटतं का हा न्याय झालाय? याला जबाबदार नेमकं कोण आहे? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. आम्ही तुमच्या कॉमेंटची वाट बघतोय, परंतु मित्रांनो तुम्ही कॉमेंट करत नाही, याचं दुःख अतिशय होतं. सबस्क्राईब नाही, निदान कॉमेंट तरी करत जा, जेणेकरून आम्हाला एक मानसिक बळ मिळेल की असे अनेक नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही सादर करू शकू.